नमस्कार मित्रांनो, संक्रांत स्पेशल सामान्य ज्ञान क्विजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देता येतात ते पाहूया। प्रश्न क्रमांक 1, मकर संक्रांत म्हणजे काय? ए. चंद्रग्रहण, बी. सूर्य मकर राशीत प्रवेश, सी. पावसाळ्याची सुरुवात, डी. नवीन चंद्र। तुमचा वेळ सुरू होतोय आता। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सूर्य मकर राशीत प्रवेश। प्रश्न क्रमांक 2, मकर संक्रांतीला कोणती दिशा सुरू होते? ए. दक्षिणायन, बी. पूर्वायन, सी. उत्तरायण, डी. पश्चिमायन। विचार करा आणि लवकर उत्तर सांगा। बरोबर उत्तर ऑप्शन सी, उत्तरायण। प्रश्न क्रमांक 3, मकर संक्रांत कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? ए. डिसेंबर, बी. जानेवारी, सी. फेब्रुवारी, डी. मार्च। वेळ संपला। योग्य उत्तर पर्याय बी, जानेवारी। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात संक्रांतीला कोणती शुभेच्छा दिली जाते? ए. शुभ प्रभात, बी. जय श्रीराम, सी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, डी. नमस्कार। अतिशय सोपा प्रश्न आहे, उत्तर लवकर सांगा। बरोबर उत्तर पर्याय सी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। प्रश्न क्रमांक 5, मकर संक्रांत तामिळनाडूमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? ए. ओणम, बी. बिहू, सी. पोंगल, डी. उगादी। बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पोंगल। प्रश्न क्रमांक 6, मकर संक्रांत सहसा कोणत्या तारखेला येते? ए. 1 जानेवारी, बी. जानेवारी 10, सी. 14 किंवा जानेवारी 15, डी. जानेवारी 20। तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देत आहात हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा। तुमची वेळ सुरू होते आता। योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 14 किंवा जानेवारी 15। प्रश्न क्रमांक 7, मकर संक्रांत कोणत्या पंचांगावर आधारित आहे? ए. चंद्र पंचांग, बी. सौर पंचांग, सी. ज्योतिष पंचांग, डी. कृषी पंचांग। बरोबर उत्तर ऑप्शन बी, सौर पंचांग। प्रश्न क्रमांक 8, मकर संक्रांतीला प्रामुख्याने कोणती गोडधोड पदार्थ केली जाते? ए. लाडू, बी. खीर, सी. तिळगुळ, डी. पेढे। वेळ संपला। योग्य उत्तर ऑप्शन सी, तिळगुळ। प्रश्न क्रमांक 9, मकर संक्रांत कोणत्या पिकांच्या कापणीशी संबंधित आहे? ए. खरीप, बी. रब्बी, सी. जायद, डी. भाजीपाला। योग्य उत्तर ऑप्शन बी, रब्बी। प्रश्न क्रमांक 10, मकर संक्रांतीला सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो? ए. कुंभ, बी. मेष, सी. मकर, डी. कर्क। वेळ सुरू होते आता। योग्य उत्तर सी, मकर। प्रश्न क्रमांक 11, आसाममध्ये मकर संक्रांत काय म्हणून साजरी केली जाते? ए. बिहू, बी. माघ बिहू, सी. भोगाली बिहू, डी. बी आणि सी दोन्ही। बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 12, मकर संक्रांत कोणत्या कारणासाठी पतंग उडवले जातात? ए. स्पर्धेसाठी, बी. करमणुकीसाठी, सी. उत्तरायणाच्या आनंदासाठी, डी. वारा तपासण्यासाठी। योग्य उत्तर आहे सी, उत्तरायणाच्या आनंदासाठी। प्रश्न क्रमांक 13, मकर संक्रांतीत कोणत्या नदीत स्नान करणे पुण्याचे मानले जाते? ए. यमुना, बी. गोदावरी, सी. कृष्णा, डी. गंगा। बरोबर उत्तर ऑप्शन डी, गंगा। प्रश्न क्रमांक 14, तिळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते? ए. व्हिटॅमिन ए, बी. व्हिटॅमिन बी, सी. व्हिटॅमिन सी, डी. व्हिटॅमिन ई। विचार करा। बरोबर उत्तर ऑप्शन डी, व्हिटॅमिन ई असते। प्रश्न क्रमांक 15, मकर संक्रांत सणाचा मुख्य संदेश काय आहे? ए. स्पर्धा, बी. दान, ऐक्य व सकारात्मकता,
सी उपवास, डी मौज मजा. उत्तर लवकर सांगा, वेळ सुरू होते. योग्य उत्तर बी, दान, ऐक्य, सकारात्मकता. प्रश्न क्रमांक 16. पंजाब व हरियाणात संक्रांत कोणत्या नावाने साजरी केली जाते? ए पोंगल, बी लोहडी, सी बिहू, डी उत्तरायण. शेवटची संधी. उत्तर लवकर सांगा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, लोहडी. तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीत? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच जीके क्विझ साठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.